नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. आज मी धाराशिव जिल्ह्यातील करसखेडा या गावामध्ये चंद्रकांत सूर्यवंशी म्हणजेच माझे वडील चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये आहे. महाराष्ट्र शासनाची जी काय फ्लॅगशिप योजना आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत काल आणि परवा या 2 दिवसामध्ये या सौर कृषी पंपाचं इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे. हा पंप कसा वर्क करतो, काय नाही, याबद्दल आज थोडीशी माहिती पाहूयात. आपण पाहू शकतात या पंपाचं इन्स्टॉलेशन अशा प्रकारे व्यवस्थित फाउंडेशन करून, खड्डे घेऊन, त्याला सिमेंट वगैरे भरून 10 बाय 10चे खड्डे घेतल्यानंतर त्यामध्ये सिमेंटचं फाउंडेशन बनवून केलेलं आहे. अर्थिंगची तार वगैरे काढलेली आहे, वीजरोधक तार इथं आपल्याला दिसू शकते. अशा प्रकारे इन्स्टॉलेशन केलेलं आहे. आणि हा विहिरीचा पॉईंट पण आपण पाहू शकता. या विहिरीमध्ये मोटर टाकलेली आहे. आणि आता पाणी किती मारतं या संदर्भात माहिती पाहूयात. हे जे काय सौर कृषी पंप आहे, तो मागेल तेरा सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचं महाराष्ट्र शासनाचं एक योजना आहे, त्या संदर्भात आहे. तर हा जो पंप आहे तो शक्ती या कंपनीचा आहे. 5 HP पंप आहे. तर आपण पाहू शकता पाणी किती मारत आहे. पाण्याचा फोर्स आपण पाहू शकता, जवळपास 5 HP इतकाच हे पाणी मारत आहे, आपण पाहू शकता. अशा रीतीने महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजना, नवीन माहिती मी घेऊन येत असतो. या संदर्भात आणखी माहिती पाहण्यासाठी आपण याविषयी मागे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाची जी काही सौर कृषी पंप योजना आहे, त्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित स्वरूपात 3 HP, 5 HP आणि 7.5 HP या अंतर्गत वेगवेगळे सौर कृषी पंप त्यांच्या क्षेत्रानुसार उपलब्ध होतात. सुरुवातीला CSC सेंटरमध्ये जाऊन आपण फॉर्म भरला पाहिजे. त्यानंतर काही महिन्यानंतर तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर ती रक्कम, सांगितलेली रक्कम भरून 1-2 महिन्यामध्ये हा पंप येत असतो आणि तो इन्स्टॉलेशन करून अशा प्रकारे आपण या सर्व महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा फायदा घेऊ शकतात. मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध करून देण्यासाठी आणि शाश्वत लाईट उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, आपण पाहू शकता. सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन या योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा आणि आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप लावून आपल्या योग्य त्या शासन योजनेचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आपण पाहू शकतात अशा प्रकारे सौर कृषी पंप इन्स्टॉलेशन केलेलं आहे. आणि जसं जसं ऊन वाढतं आहे तसं पाण्याचा प्रेशर मारण्याची ताकद या मोटरीमध्ये वाढत आहे. अशा प्रकारे आपण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.